एकतर्फी घटस्फोट ही जी टर्म आहे ती नेमकी काय आहे? एकतर्फीचा विषय असा आहे जे की मी बेसिकली तुम्हाला पहिला जी कॉन्सेप्ट क्लिअर केली की एक माणूस जेव्हा डिवोर्स फाईल करतो तर ती अपोनंट पार्टीला त्याचं समन्स जातं. ओके, तीच प्रोसेस आहे. फक्त आता याच्यामध्ये विषय असा आहे की अपोनंट पार्टीला समन्स सर्व झाले, मिळालेले आहेत, तरी सुद्धा ती कोर्टात येत नाहीये तिची बाजू मांडायला. कोर्ट त्यांना 2-3 संधी देतं वेगवेगळ्या मार्गाने. समन्स सर्व झालंय, नाही झालंय. समन्स सर्व झालेल्याचा जर कोर्टासमोर प्रॉपर पुरावा असेल, बेलिफ रिपोर्ट असेल, RPDचं जे ट्रॅक रिपोर्ट असेल, ह्या गोष्टी जर कोर्टासमोर आणि कोर्ट सॅटिस्फाईड झालं की त्यांना ते पोचलेलं आहे, तरी ते अवॉइड करतात इथे येण्याचं, कोर्टासमोर येऊन त्यांची बाजू मांडण्याचं. याचा अर्थ समोरच्या पार्टीला सदरची केस चालवण्यात रस नाही. म्हणून जो कोर्टासमोर माणूस आलेला आहे त्यांनी दाखल केलेल्या पुराव्यांवर, त्याने दिलेल्या म्हणण्यावर कोर्ट ॲनालाइज करून योग्य वाटल्यास डिवोर्स ग्रांट करतो. त्यालाच एकतर्फी घटस्फोट म्हणलं जातं.